तुम्ही ट्रेडिशनल श्रग खरेदी करायचा विचार करत आहात का? किंवा तुमच्याकडे पण सुंदर लॉंग ट्रेडिशनल श्रग आहे का? आणि त्याचे 1 किंवा 2 लुक करून तुम्ही कंटाळला आहात का? म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या ट्रेडिशनल श्रगचे 1 नाही 2 नाही तर मी तुम्हाला 5 लुक तयार करून दाखवणार आहे। आणि अशा मैत्रिणींना ज्यांच्याकडे ट्रेडिशनल श्रग नाहीये किंवा त्यांना खरेदीही करायचं नाहीये, पण हा श्रग घरच्या घरी कसा बनवायचा यासाठीची टिप मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। ज्या श्रगचे वेगळे वेगळे लुक करून मी तुम्हाला दाखवणार आहे तो श्रग या व्हिडिओच्या साईडला तुम्हाला दिसत असेल। हा सुंदर असा श्रग मी मिंत्रावरनं घेतलेला आहे। मिंत्रावरती सुभगी फॅशन नावाच्या ब्रँडमधनं मी हा घेतलेला आहे। त्याला सुंदर असं नक्षीदार काम आहे। त्याच्या साईडला छोट्या छोट्या प्लीट्स आहेत आणि त्या भागामध्ये त्यांनी वेगळं डिझाईन केलेलं आहे, त्यामुळे हा श्रग आणखी एनहान्स झालेला आहे। हा श्रग आपण कुर्ता म्हणूनही घालू शकतो, वन पीस म्हणूनही घालू शकतो आणि ॲज अ श्रग म्हणून आपण त्याचे वेगळे वेगळे लुकही तयार करू शकतो। चला तर मग पहिल्या लुककडे वळूयात। पहिल्या लुकमध्ये आपण हा श्रग व्हाईट कलरच्या डेनिम आणि व्हाईट कलरच्या स्लीवलेस टॉपवरती घातलेला आहे। खूप सुंदर लुक तयार झालेला आहे। या लुकचा पूर्ण बेस व्हाईट आहे आणि त्यावरती हे प्रिंटेड श्रग खूप सुंदर दिसत आहे। या श्रगमुळे हा लुक खूप खुलून दिसत आहे। दुसऱ्या लुकमध्ये मी स्ट्राइप रेड कलरचा वन पीस घातलेला आहे, त्यावरती हा ग्रे कलरचा श्रग वेअर केलेला आहे। खूप सिंपल आणि सुंदर लुक तयार झालेला आहे। अजिबात जास्त एफर्ट्स न घेता हा लुक खूप सुंदर दिसतो। त्यावरती सुंदर ॲक्सेसरीज घाला। हा लुक तुम्ही ऑफिसला जाताना, आउटिंगला जाताना किंवा कॉफी डेटला जाताना तयार करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला फॅशन आणि लाईफस्टाईल या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या सोनल देशमुख या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून दर आठवड्याच्या शनिवारी मी तुमच्यासाठी जे व्हिडिओज घेऊन येत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तिसऱ्या लुकमध्ये ब्लॅक कलरच्या टँक टॉप वरती मी कॉटन डेनिम ट्राउझर घातली आहे। या कॉम्बिनेशन वरती मी हे श्रग चढवलं आहे। अतिशय कम्फर्टेबल तरी सुद्धा खूप स्टायलिश लुक तयार झालेला आहे। हा लुक आपण कॉलेजला जाताना तयार करू शकतो किंवा मैत्रिणींबरोबर भटकायला जाताना तयार करू शकतो। गेस चौथ्या लुकमध्ये आपण काय करणार आहोत? येस, तर या लुकमध्ये खूप घेर असलेल्या आणि सुंदर नक्षीकाम असलेल्या स्कर्ट वरती एक सिंपल टँक टॉप घातलेला आहे। आपला टॉप खूप सिंपल असल्यामुळे त्यावरती मी हेवी ज्वेलरी घातली आहे। हातामध्ये छान छान कुंदनच्या बांगड्या, गळ्यामध्ये कुंदनचा मोठा हार, कानातलेही कुंदनचे घातलेले आहेत आणि या लुक वरती मी हा श्रग चढवला आहे। इतका सुंदर फेस्टिवलसाठी हा लुक तयार होतो। छोट्याशा पूजेसाठी किंवा एखाद्या छोट्याशा फंक्शनसाठी हा लुक आपण तयार करू शकतो। पाचव्या लुकमध्ये चक्क हा श्रग मी कॉटनच्या सुंदर अशा साडीवरती घातलेला आहे। आपल्या काही मैत्रिणी स्कूल टीचर असतील किंवा कुणाला ऑफिसमध्ये कंपल्सरी साडी घालायची असेल किंवा एखाद्या मैत्रिणीला ऑफिसमध्ये एखाद्या फंक्शनला साडी घालायची असेल, पण सिंपल दिसायचं नाहीये, काहीतरी हटके दिसायचंय, स्टायलिश दिसायचंय, तर अशा वेळेस तुम्ही साडीवरती श्रग घालू शकता। सिंपल साडीला या श्रगमुळे खूप स्टायलिश लुक आलेला आहे। असं श्रग तुम्ही कॉटनच्या साडीवरती, शिफॉन साडीवरती, सिल्कच्या साडीवरती सुद्धा घालू शकता। अशा वेळेस तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जर तुमची साडी खूप प्रिंटेड असेल तर तुम्ही त्याच्यावरती प्लेन श्रग किंवा कमी डिझाईन असलेले श्रग घालू शकता आणि जर तुमची साडी प्लेन असेल किंवा कमी डिझाईन असेल तर त्यावरती तुम्ही प्रिंटेड श्रग किंवा कमी डिझाईन असलेले श्रग घालू शकता। अशा प्रकारे साडीवरती सुद्धा आपण श्रग घालू शकतो। आहे की नाही व्हर्सटाईल पीस? आणि मी तुम्हाला टिप्स सांगणार होते। तुमच्याकडे जर असं श्रग नसेल आणि तुम्हाला घरच्या घरी असं श्रग बनवायचं असेल तर तुम्ही कसं करू शकता? जर तुमच्याकडे एखादा अनारकली कुर्ता असेल तर त्याला तुम्ही तुमच्या टेलरकडे घेऊन जाऊ शकता आणि टेलरला सांगा की मला या कुर्त्याला मधनं कट करून द्या। या श्रगला तुम्ही मधनं बटन्सही लावून घेऊ शकता किंवा ओपन सुद्धा ठेवू शकता, पण माझ्या मते जर तुम्ही बटन्स लावून घेतले तर तुम्ही त्या कुर्त्याला ॲज अ कुर्ता पण घालू शकता आणि ओपन ठेवून श्रगही करू शकता। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मी दिलेली टिप कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता। पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी। तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःवरती खूप प्रेम करा आणि स्टायलिश दिसा।